समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। हरा विठला 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 विठला। उपदुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बुरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे महायोग पीठे तठे भीमरथ्याम वरं पुंडरिकाय दातुन मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम। पांडुरंगा करू हो प्रथम नमन पांडुरंगा करू हो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताची हरे चरण संताजिया दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने हो सतेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने हो सतेचा विस्तारू कथेचा विचारो कथेचा विचारो अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस प्रदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र जननी देवाची सेवे लागी सेवक ढालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेळ लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदु श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वर करी संतांच्या वर करी संतांच्या वर करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या उपदुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणात असून काला या प्रकरणातील आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात काला खाण्याकरता आम्ही पुन्हा 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 या ठिकाणी येऊ कारण वैकुंठामध्ये हा काला नाही आणि तो काला या ठिकाणी कसा करायचा किंबहुना कोणाला हा काला मिळू शकतो तेही या ठिकाणी सांगतात। कसं वागलं पाहिजे त्यावेळेस हा काला मिळेल तेही सांगतात
आणि हा काला कुठं करायचा ठिकाण सुद्धा आपल्याला सांगतात. असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. ठला विठला आजची सेवा कशानिमित्त आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या गावातील स्वर्गीय वैकुंठवासी गणेश भाऊ अंबादासजी गावंडे यांच्या या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांचे असणारे मोठे वडील देवीदासजी सुखदेवजी गावंडे आणि त्यांचे असणारे मोठे बंधू गजानन अंबादासजी गावंडे यांच्या प्रयत्नातून आणि ही यांची समर्थ साथ आमचे सगळे टाळकरी मंडळी आहे का नाही. या ठिकाणी महाराज हे एक करायचं म्हटलं तर एकल्याचा नोये खेळ म्हणून मेळ मेळविला तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोडी आनंदे. या ठिकाणी असं हे पारमार्थिक गाव आहे. या महाराज सद्गुरू गजानन बाबा, गोमाजी बाबा, दामाजी महाराज इथले, दत्तूजी महाराज अशा या सगळ्या संतांचा कृपा वर्षाव आपल्या परिसरावर असल्यामुळे गावागावामध्ये परमार्थाचं वातावरण आहे. भाग्यवान आहो आपण. आता काय की गावात महाराज लेसच नाही. हा एका गावाला गेलो मी, म्हणलं हे तुमचे पंढरीबाई होते आमचे ऐका, म्हणलं त्या गावात पहिल्यांदा कीर्तन झालं. म्हणले महाराज गावाचं नाव सांगतो तुम्हाला, कमळणे गाव आहे मूर्तिजापूरजवळ ऐका. असे गावात काय करता? असे गाव महाराज म्हणले हे या गावात मंदिर नाही, परमार्थ नाही, असे गाव हे गावच नाही, स्मशान आहेत ऐका. त्या पद्धतीने आपल्या भागामध्ये हे सगळं नंदनवन आहे या परमार्थाच्या बाबतीमध्ये. अशा पद्धतीने यांनी विशेष त्यांच्या मातोश्री आमच्या कुसुमबाई त्यांनी वारी केली आमच्या ऐका दत्तूजी बाबाच्या पालखीबरोबर आमचे परम आदरणीय सोपान महाराजांच्या संगतीमध्ये. आणि त्यांना असं हे 2-4 वर्षाची सेवा झाल्यामुळे काय त्यांची उत्कट इच्छा निर्माण झाली. या सगळ्या मंडळीच्या कानावर टाकलं. आमच्या रामदास भाऊंनी सांगितलं, म्हणले महाराज त्यांची खूप इच्छा होती की आपल्या या मुलाच्या निमित्तानं या ठिकाणी श्रीमद भागवत कथा व्हावी. आपल्या घरच्या घरी करू, पण या ठिकाणी हे अशी सगळी समर्थ साथ असल्यामुळे आमचे टाळकरी मंडळी म्हणले महाराज कीर्तन जरी ठेवलं तरी आम्ही या ठिकाणी हजर राहून हे सगळं आपल्याला करणं आहे. या पद्धतीने महाराज हा सगळा कार्यक्रम उभा झाला. आणि त्या कार्यक्रमाकरता आमचे परम आदरणीय परमस्नेही सोपानजी महाराज खोंड यांच्या मुखारविंदातून आपण हे श्रीमद भगवत कथा या ठिकाणी 7 दिवसपर्यंत श्रवण केली. आणि त्या अनुषंगाने या सप्ताहामध्ये महान 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 कालच्या दिवशी आमचे गुरुजरी अर्थात गुरुवर्य गोपाळ बाबांची सेवा झाली. या सगळ्यांच्या सेवा या ठिकाणी झाले. आज काला आणि हाला आहे का तुम्ही तुमच्या कामाला, महाराज लोक आपापल्या दुसऱ्या कार्यक्रमाला. आता पुढचे वारीचे दिवस आता आले जवळ. त्या पद्धतीने असा योग आहे. आणि हा ठिकाणी हे कालाचा आज काल्याचं कीर्तन आहे. तर त्या अनुषंगाने आमची सगळी टाळकरी मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे का. त्याच्यामध्ये आमचे मृदंगाचार्य असतील, योगेश महाराज, रामदास भाऊ असतील, मागे आमचे थोंबे भाऊ, हे सगळे तर नावं मला सगळ्यांची माहिती नाही, चेहरा सगळ्यांचा ओळखीचा आहे. परंतु या सगळे मंडळी परमविशेष आमचे परम आदरणीय विधेयी स्थिती असणारे आमचे निवृत्ती बाबा यांची कसा काय फेरा इकडे आला आहे का नाही, त्या पद्धतीने बाबाची हजेरी या ठिकाणी लागली. आळंदीमध्ये आम्ही असताना धर्मशाळेमध्ये रोज एक चक्कर व्हायचा. लय लांब आहे धर्मशाळा सखाराम महाराजची इकडे मंदिरापासून. पण एक चक्कर आमच्याकडे एक विद्यार्थी होता घाटपुरीचा, तो बाबा आले म्हणजे यांच्या खिशातलेच पैसे काढायचे आणि यांनाच चहा पाजायचा असा तो होता. त्या पद्धतीने आणि ते काही मोठ्या आनंदाने म्हणले हा असला म्हणजे काहीतरी खिशात घेऊन यावं लागते. अशा पद्धतीने हे आळंदीमध्ये असताना या रीतीचे महाराज हा संबंध आहे. पूर्वपार परंपरा चालत आलेली आहे. असू दे आता जास्त प्रस्तावना झाली तर आपलं कीर्तन 11:15 झाले 12पर्यंत नाही स्वयंपाक होईपर्यंत. त्या पद्धतीने तुम्ही सांगा मागून महाराजांचा परिचय. प्रकाश महाराज पांडे कुटासा महाराजांची पहिल्यांदा गाठभेट झाली, कुठेतरी पाहिलं असेल. पण या पद्धतीने त्यांची हजेरी आहे. बरेच आता सगळे आपले नातेवाईक पाहुणे वगैरे आमचे पातूनबाई मगाशी भेटले, बाजुरेवाले सगळेच मंडळी त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या पद्धतीत सांगून गेलो तुम्ही आम्ही खेळीमेळी असं हा काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा लागतो. चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने गोकुळात जे चरित्र केलं 11 वर्ष 56 दिवसपर्यंत त्याचा उच्चार करायचा. त्याच्यानंतर मथुरेमध्ये 14 वर्ष आणि त्याच्यानंतर द्वारकेमध्ये जवळजवळ 100 वर्ष 125 वर्षाचं देवाचं सगळं आयुष्य भागवतामध्ये सांगितलेलं आहे. असं सगळी कालखंडना त्या पद्धतीने हे सगळं गोकुळातलं जे चरित्र आहे त्याचा फक्त उच्चार करायचा. का तर ह्या ठिकाणी ज्या लीला केल्या भगवान परमात्म्याने केवळ प्रेमळ लीला केल्या. सगळ्यांचं काही उसणं पासणं होतं, देणं घेणं करण्याकरताच हा अवतार भगवान कृष्ण परमात्म्याचा झाला. सगळ्या अवतारामध्ये परिपूर्णतम अवतार कोणता असेल तर राम आणि कृष्ण. रामापेक्षाही रामाकडे
सामर्थ्य होतं, पण मर्यादेने बांधलेले होते. त्याच्यामुळे सगळंच करता आलं नाही. म्हणजे काय राहिलं असेल सगळ्या 10 अवतारातलं मागचं पुढचं घेणं दाणं परिपूर्ण करण्याचं काम भगवान कृष्ण परमात्म्याने या ऐका नाही कृष्ण अवतारामध्ये केलं आणि विशेष गोकुळात केलं. कारण गोकुळामध्ये कोणतंच टेन्शन नव्हतं, फक्त लीलास करायच्या होत्या. इथून गेल्यानंतर भलत्या जबाबदाऱ्या देवालाही वाढल्या. त्या पद्धतीने जे काय प्रेमळ चरित्र आहे, प्रेम घेणं प्रेम देणं हे गोकुळातलं आहे. म्हणून त्या चरित्राचा उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. ठला विठ्ठल, अशा पद्धतीने हे काल्याचं कीर्तन आहे. आणि ज्यांच्या निमित्तानं आता हे काही सप्ताह चालू झालेला आहे, जे काही श्रद्धावान असतात आणि गेलेले पुण्यवान असतात, आहे का नाही. जे गेलेले आहेत ते पुण्यवान, अर्थात आमचे गणेश भाऊ या ठिकाणी महाराज टाळकरी होते. चांगल्यापैकी त्यांचा आवाज होता गायनाच्या बाबतीमध्ये. परमार्थामध्ये बऱ्याच दिवस सद्गुरू गजानन महाराजांची सेवा असेल, गावातली सेवा असेल, या मंडळीच्या बरोबरीनं तयार होऊन यांच्याबरोबर बरेच दिवस सेवा केली. नंतर मला वाटतं वारी वगैरे ह्या पद्धतीने हे सर रामदास भाऊंनी सांगितलं सगळं. तर या रीतीने महाराज हे काही आपल्या हातात नाही जाणं, अकस्मात जे काय लिहिलेलं असेल त्या गोष्टी घडत असतात, प्रारब्ध असते त्यानुसार. पण गेल्यानंतर आता हे आपलं त्यांच्या बाबतीमध्ये काही आपली कृतज्ञता आहे ते घरानेही आणि गावानेही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे या सप्त्याच्या माध्यमातून. या पद्धतीने महाराज म्हणले त्यांनाही शांती सद्गती आणि आपल्याही पदरात पुण्य, दोन्ही बाबतीमध्ये फळ आहेत. आपल्यालाही आपण जे ज्याने आयोजन केलं, ज्याने सहकार्य केलं, ज्याने श्रवण केलं यालाही पुण्य आणि गेलेल्या आत्म्यालाही सद्गती. या पद्धतीने असे भागवत कथेचं महात्म्य तुम्ही ऐकलंच. कोणाकोणाला या ठिकाणी सद्गती देते, तर त्या पद्धतीने असा सगळा उठाठेव आपण या ठिकाणी अर्थात ही कथा आयोजन अनुष्ठान ज्ञानयज्ञ पार पडलेला आहे. आणि महाराज असं वातावरण असून याच्यामध्ये तसं मंदिर होतं आपलं व्यवस्थित, पण तो काही कोणता अडथळा आला नाही, हव्याचा पाण्याचा आहे का नाही. त्या पद्धतीने आज शेवट काला, आणि हे सगळं झाल्यानंतरच काला असतो. सगळं केलं, काल्याचं कीर्तन केल्याशिवाय ते परिपूर्ण होत नाही, आहे का नाही महाराज. काल्याचं कीर्तन केल्याशिवाय परिपूर्ण होत नाही आणि ते केल्याशिवाय काला करता येत नाही. दोन्ही गोष्टी, ते केल्याशिवाय काला करता येत नाही आणि काला झाल्याशिवाय केलेलं पूर्ण होत नाही. दोन्ही बाजूने विचार करता येते. म्हणून शेवटचं कीर्तन हे काल्याचं, म्हणजे आपण म्हणतो पगाराचं, आहे ना. पगाराचं म्हणजे आजच्या दिवशी आपण केलेली सेवा, त्याचा मोबदला भगवान परमात्मा आपल्याला आज देत असतो. प्रसाद देतो पंढरीनाथ, इथंच प्रसाद आहे. संसारामध्ये प्रसाद नाही, संसारामध्ये पश्चाताप आहे. काहीही करा माणसांतात केलं नसतं तर बरं झालं असतं. या ठिकाणी प्रसाद आहे. इथं जे जे कष्ट केले त्याचं फळ चांगलं मिळत असते. अशा पद्धतीने म्हणून हा काला असतो. तर त्या रीतीने महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो अभंग घेतलेला आहे, महाराज म्हणले या ठिकाणी देव येतो, आम्ही देवाला आणावं लागतं, आम्ही येतो, तुम्हाला आम्हाला सामान्य लोकांना यावं लागतं. आणि आल्यानंतर साधू संत म्हणतात आम्ही कशा करता येतो, उजळावया आलो वाटा खरा खोटा, आहे का नाही. हे आम्ही या ठिकाणी सार काय वाईट काय चांगलं काय असं सांगण्याकरता येतो. आणि जे जे चांगलं आहे ते तुम्हीही घ्या, आणि आम्ही नुसतं सांगत नाही, आम्ही तुम्हाला करून दाखवतो. तर त्या पद्धतीने संत म्हणले आम्ही इथं आल्यानंतर उपजताची ज्ञानी असणारे आणि बालपणापासूनच या परमार्थाला लागणारे, ही सगळा देह परमार्था करता समर्पित करणारे, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे, किंबहुना देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. या देवाच्या भक्ती करताच आम्ही अवतार घेतला आणि या ठिकाणी भक्ती करताच तो वापरला. जन्मापासून तर अंतकाळापर्यंत देवाशिवाय आमच्या बुद्धीमध्ये काहीच सुचलं नाही. इतके आम्ही परमार्थ केला. एक क्षणाचा जरी विसर पडला तरी आम्हाला, ऐका नाही, महाराज म्हणले पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय वने, तैसे माझे जुने एका विठ्ठले विने हो. त्याच्याशिवाय आम्हाला करमलं नाही. महाराज म्हणले आता मन भरलं नाही का. महाराज म्हणले इथं आलो, जीवापासून भक्ती केली, पण या भक्तीने आमचं मन भरलं नाही. आणि जो महाराज खरा खुरा भक्तीला लागतो त्याचं मन भरतच नाही. ज्ञानोबा म्हणतात काय करू माये तृप्ती भुकेली, या तृप्तीलाच भूक लागली, मग आता काय करू. म्हणले ह्या भक्तीचा पुढती आस सेवावी. हे जे चांगलं आहे आपण खातो पदार्थ, आवडणारे पदार्थ आपण खातो, पोट भरते पण मन भरते का. पोट भरते आता नाही बसत पोटात, पण उद्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते खाण्याची पुन्हा पुन्हा इच्छा होते. तसं भक्ती आम्ही निवडली, भक्ती आम्हाला आवडली, भक्ती हे सर्वस्व आहे, सार आहे.
ते भक्ती करण्याकरता आम्ही जीवनभर तेच केलं, पण इथं आल्यानंतर मन भरलं नाही. मग मन भरलं नाही तर पुन्हा पुन्हा तेच सेवावे वाटते. पण आता आयुष्य संपलं. आयुष्य संपल्यानंतर आम्हाला जावं लागते आणि गेल्यानंतर आम्ही काय करू तर तेच अभंगाच्या पहिल्या चरणात. उपजनिया पुढते येवो, उपजनिया पुढते येवो, उपजनिया पुढते येवो, उपजनिया पुढते येवो, उपजनिया उडती येवो, दुनिया उडती येवो. उपजनिया पुढती येवो, उपजनिया पुढती येवो. काला खाऊ दे भात, काला खाऊ दे भात, काला खाऊ दे भात, काला खाऊ दे भात. वैकुंठेत ऐसे नाहे, वैकुंठित 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 ऐसे नाहे. महाराज म्हणले या ठिकाणी आलो आम्ही आणि अखंड जीवनभर देवाची भक्ती केली, पण आवडीचा विषय असल्यानंतर महाराज तिथं मन भरत नाही. आमचं हे भक्ती करून 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 देवाची सेवा करून करून मन भरलं नाही. मग ते मन भरलं नसल्यामुळे आता आयुष्य संपलं. आयुष्य संपल्यानंतर आम्हाला जावं लागणार आहे, पण गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आम्ही येऊ. उपजोनिया पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. आम्ही येऊन काय करू? काला खाऊ दही भात, अर्थात हे देवाची भक्ती. ऐका ना, जो काला आहे म्हणजे प्रेमस्वरूप असणारा काला, देवाशी असणारं नातं एकरूपतेचं, याचा अर्थ काला. त्या ठिकाणी काला खाऊ म्हणजे देवाचं हे नातं टिकवण्याकरता, देवाची सेवा करण्याकरता आम्ही येऊ. पुढे बऱ्याच अभंगामध्ये महाराजांनी असं म्हटलेलं आहे, घेईन मी जन्म याजसाठी देवा आणि तुझी चरण सेवा. ऐका, तुझी चरण सेवा करण्याकरता घेईन जन्म, एक नाही घेईन जन्मांतरे, अनेक जन्म देवा या ठिकाणी मी घेईन आणि तुझी सेवा. याचा अर्थ महाराज हे सगळे जाणते लोक आहेत. मागचंही काय झालं ऐका नाही, आता काय चाललं, पुढचं काय होणार. त्रिकाल ज्ञानी जे असतात त्यांना संत म्हणतात. यांना सगळं माहीत असणार रे. या ठिकाणी ज्या अर्थी आम्ही येतो येतो म्हणतात, याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे का नाही, याच्यामध्ये गोडी असली पाहिजे का नाही. याच्यामध्ये गोडी आहेच आहे म्हणून आपल्याला न बोलावता आपण जातो का नाही. आता पंढरीची वारी जवळ आली, आपल्याला पंढरपूरहून कोणाला पत्र येतं का? नाही येत ना. पैठण, आळंदी, त्र्यंबक कुठून येतं का पत्र? सद्गुरू गजानन बाबा, मुक्ताई नाही येत, तरी आपण का जातो? तर त्या ठिकाणी गोडी आहे, आनंद आहे, हे जीवाला समजलं. तिथं लय माणसाला बरं वाटतं तिथे गेल्यानंतर. त्या पद्धतीने म्हणून महाराज म्हणले हे सगळ्या सार आहे आणि ते सेवन करण्याकरता पुन्हा पुन्हा येऊ. महाराज म्हणले आता तुम्ही पुन्हा पुन्हा येऊ म्हणता, या ठिकाणी मग जाताच कशाला? नाही का नाही. आता या ठिकाणी उदाहरणार्थ आता सप्ताह चालू आहे आपला, रात्रीचं कीर्तन त्याच महाराजांचं काला होतं, कधी कधी असं करावं लागतं. तर त्या पद्धतीने म्हणले महाराज रात्रीचं कीर्तन करून जातो आणि पुन्हा येतो सकाळी. म्हणले मग आता उद्या यायचं तर जाता कशाला? तसं जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही येतो म्हणता, ऐका नाही, पुन्हा पहिलं जाता कशाला? याचा अर्थ दुसरा याच्यामध्ये आणखी असा आहे, येतो म्हणलं म्हणजे यांच्या हातात हे सगळं आहे. आपल्या हातात आहे काय? आपण कधी जायचं आणि कधी यायचं आपल्या हातात नाही. हे महाराज स्वेच्छामरणीय, त्यांच्या इच्छेनुसार यांना जाता येतं, इच्छेनुसार येताही येतं. या पद्धतीने म्हणून महाराज म्हणतात येतो आम्ही. बरं म्हणले महाराज जाणं येणं, म्हणले जाणं येणं हा फुकट चक्कर आहे, पण का जावं लागतं? म्हणलं इथला नियम आहे. इथं जो जो आला तो थांबला काय? इथं सामान्य लोक थांबले नाहीत. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. म्हणले सामान्य गेले, पण
काही महत्वाचे लोक विशेष म्हणले पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी जपी तपी संन्यासी मरे मर गए हकीम रोगी हे सगळे गेले येथे नाही उरो आले अवतार बरं म्हणले ह्या सगळ्यांना जावं लागतं त्यानुसार हा नियम आहे इथला मृत्यू लोकातला आयुष्य संपलं की जावं लागतं कोणीही असू द्या त्या पद्धतीने संत महात्मे म्हणले या ठिकाणी राहण्याची नाही कल्पकोटी एकटं यावं लागतं एकटं जावं लागतं सोबत काही नेता येत नाही आणि इथं राहण्याची नाही कल्पकोटी इथं राहता येत नाही हा नियम आहे म्हणून इथलं आयुष्य माझं परिपूर्ण झालं म्हणून मी जातो आणि गेल्यानंतर पुन्हा या भक्ती करता जन्म घेतो हला विठ्ठल. त्या पद्धतीने म्हणले महाराज पुन्हा मी या ठिकाणी येतो महाराज म्हणले जाणं येणं सोपं आहे का या ठिकाणी जन्माचं दुःख आहे मरणाचं दुःख आहे आणि जीवनभर संघर्ष आहे का नाही जन्माचं दुःख काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा माऊन मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यात असे नाकी तोंडी कुर्मी किडे कसा असतो देह याच्यामध्ये उदरामध्ये उलटा असतो खाली डोकं वरती पाय ऐका ना असं त्या पद्धतीने म्हणले यातलं दुःख ज्याचं त्याला माहीत महाराज इतकं दुःख या ठिकाणी असताना पुन्हा तुम्ही असा काय कुटाणा करता महाराज म्हणले पहिली गोष्ट हे सगळ्या सामान्याकरता दुःख आहे पण जो कोणी हरिभक्त असेल त्याने काही भक्ती जीवनामध्ये केले असेल तर त्याच्याकरता हे दुःख नाही हृदय असता नाम तुझे गर्भवासी दुःख नाही येता जाता आणि हृदय असता नाम तुझे ऐका ना मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जे काही भक्ती करणारे आहेत त्यांना हे दिसणारं सगळं जे काही आहे ना दुःख हे त्यांना दुःख होत नसते पहिली गोष्ट हे आहे आणि त्याच्यानंतर महाराज म्हणले बरं तुम्ही धरलं समजा तुमचा विश्वास याच्यावर आम्ही सांगतो त्याच्यावर नाही विश्वास म्हणले हे काय असं असते का महाराज सगळ्यांना सारखं तुम्ही आम्ही दिसायला बोलायला करायला सगळे सारखे आणि याच्यामध्ये कसं काय फरक आहे बरं तुमच्या हिशोबाने म्हणले इथं आलो जरी आम्हाला दुःख झालं गर्भात येण्याचं पण जन्माला आल्यानंतर आम्ही भक्ती केली ते भक्ती केल्यानंतर जे देवाचं भक्तीचं परमार्थाचं अध्यात्माचं सुख आहे या दुःखापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे ऐका एक माणूस आला म्हणलं महाराज 10 रुपये हरपले 10 रुपये हरपले 10 रुपये म्हणले कसे होते म्हणले फाटके होते चिटकवलेले होते हरपले 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 सारखं दिवसभर बोलायला लागला बरोबर त्याच्यानंतर महाराज थोड्या वेळानं त्याला 500ची कोरी करकरीत नोट सापडली आता म्हणून काय 10 रुपये हरपले 10 रुपये किती फायदा झाला त्याचा 490चा फायदा झाला ना ऐका फाटकीच होती हरपली ते त्या पद्धतीने इथं गर्भवासाचं दुःख आहे पण इथं आल्यानंतर फायदा इतका मोठा होतो की अध्यात्माला लागल्यानंतर या सुखाचं वर्णन करताच येत नाही किती आहे केवढं आहे ऐका ना एवढं मोठं सुख या ठिकाणी भेटलं म्हणून हे गर्भवासाचं दुःख 10 रुपयाचं दुःख वजा झालं तसं यातून गर्भवासाचं दुःख वजा झालं जन्माला आला म्हणून देवदेव करता आला इतर मनुष्य पशुच्या योनीला गेल्यानंतर काय तुम्हाला देवदेव करता आला असता पशु काय पाप पुण्य जाणती त्यांना पाप नाही पुण्य नाही काय माहित नाही कसं करावं कसं वागावं हे फक्त इथंच आहे नरदेहाला आल्यानंतर इतका मोठा फायदा इथं होतो म्हणून ते दुःख सोसण्याकरता आम्ही तयार आहोत म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात उपजोनिया पुढती येऊ ठला त्या पद्धतीने उपजोनिया पुढती येऊ बरं जन्माला आले महाराज आता समजलं तुम्हाला हे दुःख नाही अमुक नाही टमुक नाही या रामकृष्ण आहे त्या पद्धतीने ड्युटीवाली माणसं आले पहा बरं या पद्धतीने महाराज म्हणले उपजोनिया आम्ही जन्म घेऊ पण महाराज तुमचा आमचा सगळ्या जगाचा जन्म झाला जेवढे जेवढे मनुष्य बाकी सोडून द्या जेवढे सगळ्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर सगळेच सार्थक झालं का या जन्माचं असे कित्येक आले आणि कित्येक गेले त्यांचं कोणी नाव सुद्धा घेत नाही ऐका ना या पद्धतीने महाराज म्हणले या ठिकाणी सगळे जण येतात आणि आल्यानंतर किती लोक भक्तीला लागतात किती लोकांना देवदेव आवडतो अहो जाऊ द्या काही लोकांना देव आवडत नाही आमचं काही म्हणणं नाही नका आवडू द्या पण जे जे करतात हे तर आवडलं पाहिजे तुम्ही नका करू यांना तर करू द्या ऐका नाही यांना महाराज म्हणले तुम्ही नका करू पण असंही नाही ना मग काय करता महाराज इथे आपल्याला शास्त्राने साधू संतांनी सगळ्यांनी सांगितलं की हा जन्म देवाच्या भक्ती करता आहे मग या ठिकाणी जन्माला आल्यानंतर नाही केले पण अडचण आणू नका तसंही नाही म्हटलं महाराज या ठिकाणी आम्ही जन्माला सगळ्यांच्या बरोबर आलो संत काही आपल्यापेक्षा वेगळे आहेत का आपल्यासारखाच जन्म होतो आपल्यासारखेच मायबाप वगैरे सगळा व्यवहार संतही करतात खातात पितात बसतात उठतात सगळा व्यवहार आपल्यासारखाच आहे
दिसायला आपल्यासारखे आहेत पण असायला आपल्यासारखे आहेत का? संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. दिसायला आपल्यासारखे आहेत. एकाच खाणीमध्ये हिराही निघतो आणि गारगोटे निघतात. दोघाला एकाच मोलाने मापणार का? पण त्याला मापणारा तरी वर्म जाणे तो पारखी. पारखी पाहिजे ना. कोणत्याही माणसानं उठावं कोणीही म्हणावं हा काय साधू आहे आहे का नाही, तुला ह्यातलं काय माहिती आहे. ज्याला माहीत असेल त्यांनी बोलावं त्या पद्धतीने. महाराज आपल्यासारखे संत येतात पण आल्यानंतर त्यांचे आहे का नाही महाराज त्यांचं नाव का झालं, कीर्तिमान का झाले, तर उपजोनी या पुढती येऊ. आम्ही जन्माला आलो पण मागच्या मागे नाही. काही लोक म्हणले हो करा करा तुम लढो हम कपडे सांभाळते आहे का. त्या पद्धतीने तसं नाही. महाराज म्हणले या देवाच्या भक्ती करता मागे न राहता पुढे देवाच्या सन्मुख किंबहुना देवाचं हे सेवा करण्याकरता तत्पर, याचं नाव पुढती येणं. आता बरेच लोक जन्माला आले मागच्या मागे दिसले नाही कोणाला. त्या पद्धतीने या ठिकाणी पुढती येणं म्हणजे स्वतःहून परमार्थ करणं, याचं नाव आहे पुढती येणं. त्या पद्धतीने आम्ही इथं आलो. म्हणून देवाला हे संत का आवडले म्हणजे सगळे जन्माला सारखेच आले आणि आल्यानंतर या संतांनी यातलं सगळं मागे टाकून दिलं आणि देवालाच पहिली नंबर किंमत दिली. आणि त्याच्यामुळे संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. त्यामुळे देवाला सुख झालं की सामान्यासारखे जन्माला आले. नाही तर ही क्रांती करून दाखवली या संतांनी. म्हणून महाराज म्हणले याचा अर्थ की आम्ही पुढती येऊ देवाची भक्ती करण्याकरता. उपजोनिया पुढती येऊ आणि काय करू, काला खाऊ दही भात. महाराज म्हणले खाण्याकरता येणार का हो तुम्ही? म्हणलं इथून मग तुम्हाला जातानाच का डबा घेऊन नाही गेले? म्हणले हे नेता येत नाही, प्रसाद इथंच असतो, इथंच हे सेवा करायची आणि इथंच प्रसाद घ्यायचा. म्हणले द्या डबा भरून, तो प्रसाद राहत नाही ऐका. त्या पद्धतीने महाराज म्हणले इथून तो तिथं नेता येत नाही. बरं मग म्हणले खाण्याकरता. म्हणले काय खाण्याकरता तुमचे साधू अप्पलपोटे आहेत का असं म्हणतात ना लोक. म्हणले या ठिकाणी खाण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज त्यातले होते का हो? आपलं तुमचं आमचं चाललं पण त्यांचं महाराज जे काही खाणं होतं जगण्यापुरतं होतं. आपण खाण्याकरता जगतो असाही विषय होतो. पण ते साधू संत जगण्यापुरतं खात होते. आहार युक्त आहार विहार मस्को होतं ना. तर त्या पद्धतीने म्हणले महाराज आम्ही खाण्याकरता तसे नाही, जिभीचे चोचले पुरवण्याकरता या ठिकाणी आलो नाही. कशाबरोबर काय खातात हे सुद्धा आम्हाला समजत नाही. प्रसंग माहीत आहे आपल्याला. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी असाच अधिक महिना आला असेल. त्या भाऊ आला असेल बहिणीला नेण्याकरता आणि बहिणीनं सगळं मोठा त्याच्याकरता सगळा स्वयंपाक केला. रात्री लवकर आणि पहाटे उठून सगळं स्वयंपाक केला आणि ताटं वाढले. जेवायला बसले. तुकाराम महाराजांचं सुरू झालं आणि भाऊ काही जेवे ना. भाऊ जेवत नाही म्हणून महाराज जेवल्यानंतर भावाला विचारलं. म्हणले भाऊ तू जेवला नाही आणि महाराजांनी तर काय हे केलं नाही. म्हणले महाराज का हो तुम्ही जेवले? म्हणले मला तर सगळं चांगलं लागलं. मग भाऊ का जेवला नाही? म्हणले त्याची तब्येत बरी नसेल. त्याला विचारलं. म्हणले बाई सगळे पदार्थ केले, कोणत्याच पदार्थात मीठ टाकलं नाही, सगळे अळणी पदार्थ आहेत. मग याच्यामध्ये काही चव लागली नाही, काय जेवण जाणार आहे? मग म्हणले महाराजांनी काही सांगितलं का हो महाराज तुम्हाला पाहुण्याबरोबर कशा करता बसवलं होतं? काही कमी जास्त तिखट मीठ सांगण्याकरता काही सांगितलं पाहिजे? म्हणले मला समजेल त्यावेळेस सांगेल का नाही. काय खातो आम्ही कासया सांगा ते कसं लागतं हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. असे असणारे तुकाराम महाराज खाण्याकरता येतील का? नाही नाही, खाण्याकरता नाही. तर हे काला म्हणजे देवाचं प्रेम या ठिकाणी संपादन करण्याकरता देवाचं प्रेम संपादन केलं आणि या जगामध्ये प्रेम वाटण्याचं काम या संतांनीच केलं. ते करण्याकरता आम्ही येऊ. ठला उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. काला 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 म्हणजे दही लाईचा एक काला आहे का नाही. तो या स्थूल शरीरासाठी चांगला आहे, पौष्टिक आहे, सात्विक आहे. त्याच्यानंतर महाराज हरिभजनाचा एक खाला आहे. महाराज हरिभजनाचा एक प्रमाण आहे काहीतरी. त्याच्यानंतर तो या सूक्ष्म शरीरासाठी याच्यामध्ये आत आहे काहीतरी आणि त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. मन बुद्धी चित्त अहंकार वेगळा भाग आहे. त्याच्याकरता हा भजनाचा काला आहे. प्रेमे मोईला साधने त्या पद्धतीने. त्याच्यानंतर तिसरा काला आहे जीव ब्रह्म ऐक्य. ऐक ना, हा जीव आपण म्हणतो पण हा जीव हा देव स्वरूप आहे. परंतु हे सगळं ज्ञान झाल्यानंतर समजणार आहे. तो एक काला आहे. असा हा सगळा काला एकंदरीत मग सांगितलं प्रेम देवाकडून घेणे. म्हणजे देवाकडूनच का? जगात प्रेम नाही का? जगात प्रेम आहे पण सगळं मतलबी प्रेम आहे जगातलं. तुमचं तसं आमचं असं त्या पद्धतीने आपण त्याला धक्का दिला की तो त्याच्यापेक्षा मोठ्याने धक्का देतो. ऐका त्याच्या मनातच राहते हा कधी याला धक्का देण्याचा प्रसंग येतो. ऐका नाही, हे प्रेम आपलं जगातलं आहे. पण आपण किती चुका करतो,
किती दोष आपल्याकडे घडतात, पण देवाने कधी दूर लोटला आपल्याला? त्याची हवा प्रकाश अमुक टमुक कधी बंद केला आपलं? नाही केलं ना. किती पापी असला तरी आहे ना सगळ्या सुविधा त्याला चालू. त्या पद्धतीने म्हणून खरा प्रेम देणारा देव आहे. प्रेमदाता पांडुरंग फावले ते घ्या रे आता. प्रेमदाता पांडुरंग त्याच्याकडून प्रेम घेतात आणि जगाला प्रेम वाटतात. या ठिकाणी अशा पद्धतीने म्हणले महाराज, हो या ठिकाणी तुम्ही हे करण्याकरता येता. तुम्ही कुठून आले? म्हणले आम्ही वैकुंठात राहत असतो. वैकुंठातून इथं आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले ज्या घर. ज्या घर वैकुंठ इथं आले काय नाही उपकार करण्याकरता. बरं म्हणजे त्या वैकुंठात हा काला नाही का? तर त्याला उत्तर देतात वैकुंठात घासभरही नाही अभंगाच्या दुसऱ्या. वैकुंठी तो ऐसे नाही. 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 वैकुंठी तो ऐसे कवळताही कालाचे. कवळताही कालाचे. वैकुंठी तो ऐसे नाही. 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 महाराज म्हणले हा काला वैकुंठात अजिबात नाही. मग कुठं आहे? म्हणले हा फक्त आहे का नाही या मृत्यूलोकातच आहे. मृत्यूलोकात सगळ्याकडे आहे का? मृत्यूलोकात सगळ्याकडे नाही, फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. विशेष करून उत्तर भारतामध्ये जा बरं, कथा कीर्तन सप्ताह होतो, पण काला होत नाही तिथं. कथा झाल्यानंतर शेवटच्या दिवशी होम हवन होतं, काला होत नाही. याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष काला होतो. कोणताही असू द्या सप्ताह, 8 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 1 दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या, त्या पद्धतीने काला आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराज सगळ्यांनाच मिळतो का? महाराज सगळ्यांना हा काला इथं मिळत नाही. जे जे भक्त आहेत, भक्तामध्ये प्रकार आहेत, भक्तामध्ये जे निष्ठावान आहेत त्यांनाच हा काला मिळतो. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. ऐका या पद्धतीने जे निष्ठावान आहेत त्यांनाच हा काला अर्थात देवाची प्राप्ती होते. सगळ्यांना हा काला मिळत नाही. म्हणले महाराज वैकुंठामध्ये तुम्ही राहता, वैकुंठात तुम्ही म्हणता कवळभर म्हणजे घासभर सुद्धा काला नाही. वैकुंठात तर सगळ्या दिव्य गोष्टी आहेत. म्हणले सगळ्या दिव्य गोष्टी आहेत, परंतु वैकुंठात गेल्यानंतर त्या ठिकाणी भक्त नाही. सगळं आहे पण वैकुंठात भक्त नाही. आणि भक्त नसल्यामुळे भजन कीर्तन नामस्मरण हे काहीच नाही. हे नसल्यामुळे काला नाही. जिथं भजन कीर्तन भक्त आहेत तिथंच हा काला होतो. ऐका नाही वैकुंठात देव आहे फक्त, पण ह्या गोष्टी भक्त नाही, नामस्मरण नाही, भजन नाही. म्हणजे का नाही? एकदा तसा प्रसंग आहे, तुम्ही ऐकला असेल कथेमध्ये. नंदबाबाला तो वरून देव घेऊन गेला. भगवान कृष्ण परमात्मा गेले, नंदबाबाला सोडून आणलं. गोपाळानं सांगितलं ऐका नाही, पहिल्या दिवशी म्हणले असेच बारस होती, आजची बारस आहे ना, पर्व काळ आहे. तर त्या पद्धतीने महाराज आता हा चांगला योगायोग आहे. एकादशी आहे का नाही, त्याच्यामध्ये अधिक महिना आणि हे बारस असा हा पर्व काळ आहे का नाही, योग्य रीतीच्या पद्धतीने. मग अशा पद्धतीने बारसच होती. बारशीच्या दिवशी सकाळी आंघोळ करण्याकरता यमुनेमध्ये गेले आणि वेळ चुकल्यामुळे वरून देव घेऊन गेला. गेल्यानंतर नंदबाबा कृष्ण कन्हैयाकडे गेले. नंदबाबा यमुनेमध्ये बुडाले. म्हणले आता कुठं गेले? आण कृष्णा पाहून. कृष्ण कन्हैयाने यमुनेमध्ये बुडी मारली. त्याला माहीत होतं वरून लोकांमध्ये गेला. आणि कृष्ण परमात्मा दिसल्यानंतर
इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती स्तविती ऐका ना सांगितलं आपल्याला. त्या पद्धतीने तो वरुण यांची पूजा करायला लागला भगवान कृष्ण परमात्म्याची. आणि त्या अनुषंगाने देवाच्या बाबाची नंदबाबाची पूजा त्याने केली. दिव्य वस्त्र दिले, माला वगैरे दिल्या. त्याच्यानंतर म्हणले जिथून आलो तिथून यमुनेतून दोघे बाप लेकर निघाले. यमुनेच्या काठावरती नंदबाबाचं धोतर काठी वगैरे तांब्या सगळं होतंच. हे निघाल्यानंतर कपडेच घालून आतून आले. महाराज गोपाळांनी म्हटले देवा कुठं गेलो तर सांग. देव म्हणला कुठं नाही, यमुनेमध्ये बाबा बुडाले त्यांना काढलं. म्हणले खोटं सांगू नको. आता नंद बाबा त्याच्या अगोदरच बोलायला लागले, अरे तुम्हाला माहिती आहे म्हणले वरुण हा एक देव आहे. आणि तिथे गेल्यानंतर आपल्या कानाच्या दो पाया पडायला लागला आणि त्यांनी आमचा हा एवढा दिव्य संस्कार ऐका नाही या ठिकाणी स्वागत समारंभ केला. म्हणले बरं बरं. मग या ठिकाणी महाराज यांना समजलं. गोपाळ त्या देवावरती राग भरले. राग भरल्यानंतर म्हणले तुझा बाप आहे म्हणून त्याला त्या दिव्य लोकामध्ये घेऊन गेला, पण आम्हाला या गोकुळाशिवाय दुसरं काहीच दाखवलं नाही देवा अजून. मग देवाने म्हणलं तुम्हाला पाहायचं का. म्हणजे लावा डोळे. लावले डोळे. म्हणजे उघडा डोळे. उघडल्याबरोबर वैकुंठात सगळे गोपाळ. वैकुंठात गेल्यानंतर महाराज तिथं काय आहे. गेल्यानंतर चतुर्भुज नर होवनी ठेले. सगळ्यांना 2-2 हात फुटले. 4-4 हात झाले सगळ्यांना. ऐका नाही म्हणले किरीट कुंडल हे सगळं आलं, मुकुट वगैरे. विष्णू भगवंताचं स्वरूप त्यांना प्राप्त झालं. मग आता वैकुंठात गेल्यानंतर सगळेचे सगळेच विष्णू झाले. मग आता जो मुख्य विष्णू आहे तो कसा ओळखता. ऐका नाही मुख्य विष्णू तेव्हा विष्णुदास नामायने दाविली खून. ज्याच्या ऐकन छातीवरती भृगु ऋषीचं चरणाचं चिन्ह आहे, गळ्यात कंटिक स्तूप आहे, त्याला तो मुख्य विष्णू आहे, बाकीच्या विष्णूला नाही. बरं त्या ठिकाणी गेले. लगेच कृष्ण कन्हैयाकडे जायला लागले. सगळ्यांनी अडवलं. म्हणले इथं हे मर्यादा आहे, इथं तुम्हाला त्याच्याजवळ जाता येणार नाही. मर्यादित बोलणं चालणं वेलणं सगळं हे असं करावं लागेल. मग ते म्हणले हे काही तर खरं नाही. ऐका नाही या वैकुंठामध्ये हा आनंद नाही. तो आनंद आमच्या गोकुळात होता. इथं आम्ही देवाशी भांडत होतो. देवाला सांगत होतो देवा तुझ्या गायी घे आणि बाजूला हो. कानोबा निवडी आपुली गोधने. ऐका नाही म्हणले का. देवाने विचारलं. म्हणले माझी गायी घ्या आणि बाजूला हो आमच्यातून, असं का म्हणता. देवाने विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण शिदोरी बांधून आणली होती. 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी. आम्हा वैल्या धाडीले दुरी. आमची ठकवून खाल्ली शिदोरी. आम्हाला सांगितलं गाई पलटून आणा. आम्ही गेलो तिकडे आणि आमची हे सगळं बांधलेली शिदोरी खाऊन टाकली आम्हाला न सांगता. म्हणून कानोबा निवडी आपुली गोदने. हो महाराज परियशी सारंग धरा. तुझा बैल चोकला मोरा. सांगू गेलो तुझ्या घरा आणि पाठी लागला तुझा म्हातारा. आम्ही तुझं चांगलं सांगण्याकरता तुझ्या बाबाकडे गेलो आणि तुझाच म्हातारा आमच्या पाठीमागे लागला. हे काही योग्य नाही कृष्णा. म्हणून निवडी आपुली गोधने. हे सगळं कशा करता सांगतो. हे भांडण इथं चालत होतं, पण हे भांडण वैकुंठामध्ये हा खोळ्या लीला हे तिथं चाललं नाही. म्हणून या गोपाळांनी सांगितलं. म्हणले देवा या वैकुंठात काही सुख नाही, इथं काही आनंद नाही, आपलं गोकुळच बरं आहे. म्हणजे याचा अर्थ की हे प्रेम ह्या लीला गोकुळात आहेत का नाही. म्हणजे यांनी सांगितलं नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नास. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा इथंच आहे. ठलव त्या पद्धतीने म्हणले देवा तिथं काही नाही. वैकुंठ खोपट जुना आट झोपडी. ऐका वैकुंठाशी हरी नको धाडू हरी. वासदे पंढरी सर्व काळ. ऐका या ठिकाणी महाराज ह्या पंढरीलाच आम्हाला सगळा आनंद आहे. वतनामचे मिरास पंढरी विठोबाचे घरी. नांदणूक सेवा करू नित्य नाचू महाद्वारी. या पद्धतीने महाराज हा सगळा आनंद इथं आहे. म्हणून वैकुंठात हेच नाही तर काला वैकुंठामध्ये नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. नाही का घासभर सुद्धा काला तिथं नाही. या भक्तीच्या प्रेमाच्या लीला नाहीत. बरं म्हणलं इथंच आहे ना. मग ज्याला ज्याला काला पाहिजे त्याने कसं कसं वागलं पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. एकमेक देव मुखे. हो 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 एकमेक देव मुखे. हो हो एकमेक देव मुखे. हो एकमेक देव मुखे. हो एकमेक देव मुखे. हो एकमेक देव मुखे.
काला पाहिजे का, मग कसं वागलं पाहिजे, काला प्राप्त करायचं आहे तर काही आचरण काही सांगलंच ना आपल्याला. म्हटलं हो सांगितलं कसं वागलं पाहिजे. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी, एकमेकाला देण्याची तयारी ठेवा. याचा अर्थ दुसऱ्याचा विचार करा, निदान परमार्थ करणाऱ्या माणसांनी तरी. बाकीच्याला करू द्या, सगळ्या गावाचा आपल्याच पात्रावर घेऊ द्या, पण ज्यांनी माळकरी गंधावाले परमार्थाला मानणारे करणारे यांनी दुसऱ्याचा विचार करावा, आहे का नाही. महाराज साधू संतांनी एवढं मोठं त्यांच्याकडे बळ असताना सुद्धा दुसऱ्याचा विचार केला. शेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रानभरी, आहे का नाही. शेवितो हा रस, जे जे आपण अशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोळावे सकळ जन, ही संतांची भावना आहे. म्हणून देवाने त्यांना कधी कमी पुढे दिलं नाही. ते म्हणले घातला दुकान येती देती आली असी दान. म्हणले यांचं संपलं नाही का देता देता. म्हणले संपलं नाही, देवाने त्यांचं पोतं भरलेलं आहे. तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते. त्या पद्धतीने महाराज म्हणजे दुसऱ्याला देण्याची, दुसऱ्याचा आहे का नाही विचार करण्याची ज्याच्या बुद्धीमध्ये क्षमता आहे किंबहुना करतो त्याला हा काला भेटतो. आपल्यासह आपण तरलो यात काही नवल नाही, पण सतरती सतरती स लोकांस तार येती, जो लोकाचा विचार करणार आहे. बाकीचे सगळे ऋषी मुनी साधू संत जंगलात पहाडात जाऊन बसले, पण आमचे वारकरी संत यातच का राहिले. सगळ्याकडे काय पोषक वातावरण होतं का. आळंदीमध्ये आहे का नाही, देहूमध्ये, पैठणमध्ये या लोकांनी काय त्रास दिला नाही यांना, पण यांनी कंटाळून निघून गेले का. म्हणले नाही नाही ह्यांच्यात राहायचं नाही आपल्याला. यांनाच त्यांनी महाराज खळाचे या ठिकाणी चांगले माणसं केले. या पद्धतीने इथंच राहून जो दुसऱ्याचा विचार करतो, दुसऱ्याला भले आपल्याला त्रास होऊ द्या पण दुसरे सुधारले पाहिजेत किंवा दुसऱ्याला भेटलं पाहिजे, असा ज्याच्या बुद्धीमध्ये विचार आहे तो खरा काल्याचा अधिकारी आहे. एकमेका देऊमुखी. त्याच्यानंतर म्हणले देताना महाराज म्हणले द्यायचंच आहे दुसऱ्याला. मग काही लोक म्हणले चांगला पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला, पंगत बसली, घ्या मरा खा तरफळा, असं म्हटलं खातील का लोक, आहे का नाही. चटणी भाकर असू द्या पण प्रेमाने गोळ करून घ्या, घ्या भाऊ आणखी अर्धा पाऊन, ऐका असं बोलल्यानंतर महाराज प्रेमाने तसं म्हणले हा एकमेका मुखी देऊ, पण कसं सुखे घालू हुंबरी. हुंबरी याचा अर्थ खेळत बाळगत नाचत ऐकाने आनंदाने प्रेमाने आम्ही दुसऱ्याला देण्याची तयारी ठेवू, असा ज्याचा भाव असेल त्याला हा काला इथं मिळत असतो. ठला बर, आता हा काला असं वागलं तर काला मिळेल हे समजलं, पण तो काला करायचा कुठं हे सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे वालवंट, तुका म्हणे वालवंट, ओ तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट,
वैकुंठी तोयसे नाही वैकुंठी तोयसे नाही विठोबार कुमाई पार घुमाई तो पार घुमाई पार कुमार पार घुमाई तो पार कुमार तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. कसा करायचा काला आणि कुठं करायचा. कुठं करायचा म्हटल्यानंतर म्हणले वाळवंटात. म्हणले वाळवंटच का निवडलं आहे का नाही. म्हणले गावामध्ये अतिक्रमण झालं, गावात जागाच राहिली आहे म्हणून नदीच्या वाळवंटात. असं काही नाही, त्यावेळेस काही अतिक्रमण नव्हतं. एकाच खोलीत सगळं कुटुंब होतं. आता लय खोले कमी पडल्या सगळ्या एका कुटुंबाला, जाऊ द्या. त्या पद्धतीने म्हणले वाळवंटातच का. वाळवंट हे पवित्र आहे, वाळवंट अफाट आहे आणि वाळवंट आहे का नाही त्याच्यामध्ये कोणतंच झाडं झुडपं होत नाहीत. खास वाळवंट वाळूचं रेतीचं असेल ना, त्या पद्धतीने वाळवंट निवडलं. तसं जसं वाळवंट अफाट आहे तसं माणसाचं मनही मोठं असलं पाहिजे. तुका म्हणे वाव पोटी, सगळंच या पोटात साठवल्या गेलं पाहिजे. त्या पद्धतीने माणसाचं मन हे मोठं असलं पाहिजे. जसं वाळवंट अफाट आहे तसं ज्याचं मन मोठं आहे, सगळं जिथं सामावते त्याच्याच ठिकाणी काला होऊ शकतो. अशा ठिकाणी काला होऊ शकतो. दुसरा मुद्दा, वाळवंटामध्ये कोणतं औषध फवारत नाही. तरी खास वाळवंटामध्ये गांजर गवत होत नाही का कोणतं दुसरं गवत होत नाही. या पद्धतीने खास वाळूचं वाळवंट असेल ते, त्या पद्धतीने म्हणले तिथं कोणतं फवारणी न करता जसं गवत होत नाही तसं ज्याच्या मनामध्ये कोणताच विकार होत नाही त्याच ठिकाणी काला होऊ शकतो. पहिला मुद्दा, ज्याचं मन मोठं आहे वाळवंटासारखं अफाट, तिथं काला होतो. दुसरा मुद्दा, ज्याच्या मनामध्ये कोणताच राग द्वेष मत्सर दंभ अहंकार हे विकार नाही त्याच्याच ठिकाणी काला होतो. तिसरा मुद्दा, वाळवंट हे पवित्र आहे. म्हणले का पवित्र आहे. नदीतलं थोडंसं पाणी घेतलं तरी आपल्याला पवित्र करते आणि त्या वाळवंटातून नदी वाहते, किंबहुना नदीमुळेच वाळवंट तयार झालं. हे पवित्र असणार नाही का. मग असं जे वाळवंट पवित्र आहे म्हणून वाळवंटात, जसं ज्याचं मन पवित्र आहे निर्मळ आहे त्याच्याच ठिकाणी काला होतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. भगवान परमात्म्याने या वाळवंटमध्ये काला केला आणि आपल्याला सुद्धा तशा पद्धतीने सांगितलं की असं मनाचा आपलं रूपकाने या ठिकाणी असा काला केला तर तुम्हाला काला मिळतो. इथंच तो मिळू शकतो प्रयत्न केला तर. नाही तर अन्यथा तुम्ही वैकुंठात जरी गेले, सगळ्या लोकांपेक्षा वैकुंठ श्रेष्ठ आहे. कोणी स्वर्गात जातं, कोणी गोलोकात जातं, कोणी साकेत धाममध्ये, कोणी शिवलोकामध्ये, अन्य त्याच्यापेक्षा सगळ्यामध्ये श्रेष्ठ वैकुंठ धाम आहे. तिथं जरी गेले तरी हा काला मिळणार नाही. इथं संधी मिळाली तुम्हाला, जीवनाचा काला करून घ्या. काला फार लोकांचा होतो आणि कालवा कालवे लय लोकांचे होते. या ठिकाणी आपल्याला इच्छा नसताना कालवा कालवी अमुक टमुक हे लय भानगडी आहे. त्या पद्धतीने म्हणून काला करण्या विरळा कोणी. मी इथं संधी आली, हे जीवनाचा काला करून घ्या. ऐका नाही, वैकुंठात हा मिळणार नाही. वैकुंठातच नाही, बाकी लोकात असेल का. नाही ना. मग त्या पद्धतीने म्हणले महाराज, हा जो काला ज्या देवानी केला त्याला इथंच करता आला, त्याला सुद्धा पुन्हा दुसऱ्या लोकात करता आला नाही. मग त्या पद्धतीने इतका दुर्लभ असणारा काना, देव दुर्लभ असणारा काला. आजच्या दिवशी सगळ्या आकाशामध्ये देव आलेले असतात ना. ऐका नाही, आजी ओ समरावती काला पहावया येती देव विसरती देहभाव आपुला. ऐका नाही, या ठिकाणी सगळे देवाधिक आलेले आहेत पण या ठिकाणी त्यांना काला मिळाला नाही. भगवान परमात्मा म्हणले काला पाहिजे का, त्याकरता भागवत ऐकावं लागेल, त्याकरता कीर्तन करावं लागेल, त्याकरता इथं उभं राहावं लागेल किंवा ऐकायला बसावं लागेल किंवा इथं झाडावं लागेल. ऐका नाही, स्वयंपाक करा, जे जे इथं सेवा कोणी केली या परमार्थामध्ये येऊन तो काल्याचा अधिकारी आहे. देवाधिकाने हे काहीच केलं नाही म्हणून त्यांची बुद्धीही काम करेन अशी झाली. महाराज म्हणतात या ठिकाणी देव काल्याची असे देव जळी झाले मासे. महाराज त्यांना मासे होता आलं पण असं बुद्धीमध्ये आलं नाही की भक्त व्हावं म्हणून. याचा अर्थ महाराज हे आपण जे करतो हे काही
सामान्य सहज सापडलं आपल्याला असं समजू नका. जे जे कोणी याच्यामध्ये असतील त्याच्या अनंत जन्माची पुण्य आहे, त्याच्या घराची पुण्य आहे, त्याच्या गावाची पुण्य आहे, त्याच्या परिसराची पुण्य आहे. म्हणून बुद्धीमध्ये हा विषय आला आणि या कामाला इकडे तुम्ही वळले. आता हे महाराज जन्म सहस्र ओळगी जे एक वेळ मुखाशी यावया, हे एकदा आपल्याकडे यावं असं वाटत असेल तर हजारो जन्म घ्यावे लागतात. हे सहज आपल्याला प्राप्त होत नाही. मग त्यांना भक्त होण्याची बुद्धी सुचली नाही, ते मासे झाले. देव म्हणलं तुम्हाला भक्त होण्याची लाज वाटते का, शरम वाटते का? गोपाळाने सांगितलं म्हणजे काला खाल्ल्यानंतर यमुनेमध्ये हात धुवायचे नाही. म्हणले मग कुठं? म्हणले मागे जाऊ द्या, आहे का नाही? म्हणजे इथं कोणताच देव नाही. त्या पद्धतीने देवाने त्यांना काला मिळू दिला नाही. म्हणून वैकुंठेतो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. त्या पद्धतीने महाराज अभंगाचा भावार्थ थोडक्यामध्ये आपली लीला पाहायची. त्याच्यानंतर 12 पर्यंत आपलं सगळं हे पूर्ण करायचं आहे. देवादी देवा, आहे का नाही? त्या पद्धतीने माझीवाने तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. भगवंताच्या लीलाचा आपण उच्चार करत असतो. भगवान परमात्मा मथुरेमध्ये प्रगट झाला. कशा निमित्तानं झाला? कोणाच्या देवकी वासुदेवाचं निमित्त केलं, त्या ठिकाणी प्रगट झाला. 8 वर्षाची मूर्ती, शंखचक्र गदा पद्म असा असणारा परमात्मा. देवकीने सांगितलं म्हणलं देवा असं शस्त्र वगैरे घेऊन आला तर कोण तुला माझा मुलगा म्हणणार आहे? एवढ्याकरता मी भक्ती केली का? मला वात्सल्य भक्ती करायची आहे. म्हणजे काही हरकत नाही. अहम भक्त पराधीना, तू म्हणशील तसं. भगवान परमात्मा एका क्षणामध्ये लहान झाले. गोजीरवानं रूप होतं. 6 मारले होते देवकीचे पहिले कंसाने. एक गर्भ कुठं गेला काही माहीतच नव्हतं देवकीला. त्याच्यानंतर 8व्यांदा हा बाबा प्रगट झाला आणि झाल्यानंतर असं दिव्य स्वरूप असणारा परमात्मा. आणि त्या पद्धतीने महाराज आता त्याला पाहून आता याला तरी वाचवा. देवकी वासुदेवाला म्हणायला लागली मी स्त्री आहे आणि तुम्ही पुरुष आहात, तुम्ही तरी काहीतरी करा. वासुदेवाने सांगितलं हात वर करून दाखवले. म्हणले हाता पायात बेड्या आहे, जरी पुरुष असलो तरी काय करणार आहे? बांधलेला हो सगळ्या गोष्टीने. महाराज आता काहीच चालत नाही. गोजीरवानं रूप नुसतं उचलून घेतलं देवाला. काय झालं? उचलले कमळापती. सगळे बंधनं गळून पडले हातातले पायातले. उचलल्यानंतर महाराज त्या छोट्याशा आता काहीच कळेना असं झालं. आनंद झाल्यानंतर माणसाला सुचत नाही आणि दुःख झाल्यानंतर काही ऐका विचाराची क्षमता संपून जाते. म्हणलं आता काय करावं? फार आनंद झाला पण आता कसं करावं? म्हणलं काही सूचना असं. त्या बारक्या ऐका छोट्याशा भगवान परमात्म्याने रूप घेतलेलं, त्यानेच आपल्या बापाला सल्ला दिला. म्हणले बाबा तुमचा मित्र नंद बाबा आहे ना गोकुळात, एक काम करा मला टोपलीत ठेवा आणि त्या बाबाच्या घराला घेऊन जा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळा, मजले गोकुळा. असणाऱ्या भगवंताने आपल्या बापाला सांगितलं. म्हणले तुमचा मित्र नंद बाबा गोकुळामध्ये आहे, मला तिथं घेऊन जा. माया उपजली तेथे ठेवी मजा न येथे, मला तिथं ठेवून द्या आणि त्या मायेला घेऊन या. भगवान परमात्म्याने सांगितल्याबरोबर म्हणले दारं सगळे लागलेले आहेत. मनसी असे रक्षपाळ. म्हणले चांगली कडक सिक्युरिटी आहे, ऐका नाही. म्हणले सगळे रक्षपाळ आहेत बाहेर. म्हणले काळजी करू नका, ते म्या मोहिले सकळ, त्यांच्यावरती मी जादू करून टाकलेले आहे, सगळे झोपेमध्ये गेलेले आहेत.
दार उघडले, हातातल्या पायातल्या बेड्या मोकळ्या झाल्या आणि ते सगळे झोपलेले आहेत. महाराज परमात्मा आल्यानंतर आहे का नाही, वर्णन असं केलेलं आहे महाराज साधू संतांनी, की सगळ्या निसर्गाने परमात्म्याचं स्वागत केलं आहे का नाही. महाराज मंद मंद मेघ गर्जना करती, पाऊस पडायला लागला, शेत आला, शेष भगवान परमात्मा आले, मोर नाचायला लागले आहे का नाही. असा सगळा आनंद त्या ठिकाणी झाला. पण निसर्गाला हे समजलं आहे का नाही. महाराज ह्या कंसाला हे समजलं नाही. त्याच्याकडे सगळं काही कमी होतं का कंसाकडे? काही कमी नसताना सुद्धा याने देवाचं स्वागत केलं नाही. काही काही माणसं खूप श्रीमंत आहेत पण इकडचं काहीच वारं त्यांना लागत नाही. महाराज म्हणले जर हे वारं लागायचं पाहिजे असेल, हे दुर्लभ गोष्टी आहेत. जिथं जिथं संपत्ती आणि दया हे सूत्र फार कमी ठिकाणी पाहायला भेटते. संपत्ती आहे पण दयाच नाही, दया आहे पण संपत्ती नाही, असं सगळं पाहायला मिळते. पण दोन्ही एका ठिकाणी जर पाहायला मिळाले तर महाराज परमात्मा म्हणतो जिथं जिथं संपत्ती आणि दया तिथे तिथं जाणं धनंजया विभूती माझी. त्या ठिकाणी संपत्ती आहे, दयाही आहे, त्या ठिकाणी निश्चित मी आहे, भगवान परमात्मा म्हणतात. त्या पद्धतीने याच्याकडे संपत्ती होती पण ही अशी दया माया काही याच्याकडे नव्हती. याने देवाचं स्वागत केलं नाही आणि परमात्मा तिथं थांबला नाही. तिथून महाराज गोकुळामध्ये आला. आता एक कारण सांगा तुम्ही, गोकुळातल्या लोकांनी देवाला बोलावलं होतं का? देवाला बोलावलं नाही. आणि प्रमाणावरून महाराजांच्या केलिया वाचून जप तपे, याने जप नाही, तप नाही, भक्ती नाही, नामस्मरण नाही, हे काहीच केलं नाही आणि बोलावलंही नाही, तरी देव का गेला? बोला. आपल्या घरी आपण आता कोणा गावात गेलो, सोयरे धायरे असले, म्हणले बोलावल्याशिवाय पाहुणा, म्हणले अरे तुमचे सोयरे, म्हणले बोलावलं नसेल तर काय जाऊ? अर्थात पाहुणासुद्धा बोलावल्याशिवाय येत नाही. बिना बोलवायचा देव का गेला? पण यांनी जप तप काही केलं नाही तरी देव का गेला? याचं कारण हे आहे की गोकुळातले सगळे भोळे होते. गोपिका असतील, ऐका तुम्ही भागवतामध्ये सगळे विषय ऐकला असेल, गोप असतील, गवळी असतील, यांनी फक्त गायीची सेवा केली. गायीची सेवा सगळ्यात मोठी आहे. गावो विश्वस्य मातरहा, सगळ्या जगाची माय हे गाय आहे. सगळी ऐका नाही, सर्व देवमयी ही गाय आहे. सगळे देव तिच्या अंगामध्ये आहेत. नव्हे, तिने टाकलेलं शेण याच्यासुद्धा एक देव आहे. कोणता आहे? लक्ष्मी. ऐका नाही, त्या पद्धतीने शेणासुद्धा लक्ष्मी आहे, तिने बाहेर टाकलेलं मलमूत्राच्या रूपाने. तर त्या पद्धतीच्या अंगामध्ये सगळे देव आहेत. आणि त्या सगळ्या त्या गायीला आपलं सर्वस्व मानलं, आपलं दैवत मानलं. त्या गायीची खूप सेवा केली जीवापेक्षाही. आणि त्या गायीच्या सेवेने परमात्मा ऋणी झाला. म्हणून यांनी न बोलावता, यांनी जप तप अनुष्ठान न करता स्वतः परमात्मा म्हणला मला तिथं घेऊन जा. ठलाव परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे नंद बाबाच्या गोकुळामध्ये घेऊन गेले. आणि जिथं परमात्मा गेला तिथं सुख समाधान आनंद. त्याला सोडून वेगळा आहे का हो? परमात्मा म्हणजेच आनंद, परमात्माच म्हणजे सुख समाधान. ऐका नाही, ऐका, नंद घर आनंद भयो असं म्हटलं का? नंदाच्या घरी कृष्ण जन्माला? नाही नाही, नंद घर आनंद भयो याचा अर्थ परमात्म्याचं स्वरूपच आनंदता आहे. महाराज म्हणले सूर्य निघाला, अंधार काढून द्यायला किती दिवस लागतील? या चला अंधार, सूर्य महाराज येऊन राहिले, अंधाराला काढून द्या असं नाही. सूर्य आल्याबरोबर अंधार कधी नाहीसा होतो, तसं देव आल्याबरोबर हे पाप दुःख कधी निघून जातं. आणि असा सूर्यप्रकाशासारखं सुख कधी प्राप्त होतं हे समजत सुद्धा नाही. जिथं गेला तिथं आनंदाला पारावार नाही. आणि जिथं थांबला नाही तिथं काय झालं? तिथं चिंता दुःख ऐका नाही, टेन्शन आलं कंसाला. त्या पद्धतीने म्हणलं इथं देव थांबला नाही. त्याच्यानंतर महाराज माया आणली, रडायला लागली. म्हणलं या घेऊन, पाहिलं सुद्धा नाही. पाय धरले, फटे खाली त्या शिडीवरती दगडावरती आदळणार. हातातून सटकून गेली. माया ही कोणाच्या हातात सापडत नाही. जगाला नाचवणारी एक नंबरची कोण असेल तर माया आहे. ऐका नाही, ही देवापासूनच निर्माण झाली आणि देवाला झाकून टाकते. अर्थात ही देवाच्या अंकित आहे, पण आपल्याला देवापर्यंत जाऊ देत नाही. कशी? शेवाळ हा पाण्यापासूनच निर्माण होतो आणि पाण्याला झाकून टाकतो का नाही? दुरून असं पाळ वाटतं पाणी नाही, पण जरा बाजूला केला की खाली पाणी सापडतं. तसं ही माया कोणाच्या हातात सापडत नाही. म्हणून हातातून सटकली, अष्टभुजारूप धारण केलं आणि तिने सांगितलं, म्हणले मूर्खा, मला काय मारतो? तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात निर्माण झाला. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. पण महाराज एवढं काही स्पष्ट सांगितलं नाही. सगळं कोळ्यामधली भाषा बोलली. म्हणले कुठं आहे, कोणत्या नावानं आहे? बस विचार करत.
हे काही सांगितलं नाही, फक्त जन्माला आलेला आहे एवढं सांगितलं. त्याच्यानंतर मीटिंग घेतली, पुतना गेली. महाराज ती जाण्याच्या अगोदर गोकुळामध्ये असा परमात्मा गेला, सगळ्याकडे आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. म्हणले देवा नंदालाच मुलगा झाला असं नाही, याच्या अगोदर का गोकुळात मुलं झालेच नव्हते का? गोकुळात मुलं झाले होते. याचा मग असा आनंद का झाला नाही पहिला? म्हणले या ठिकाणी हा कृष्ण परमात्माच बाळाच्या रूपाने नंदबाबाच्या घरी आला, म्हणून या आनंदाला पारावर आला नाही. हा की महाराज तिथं परमात्मा गेल्याबरोबर चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. ऐका नाही महाराज, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञा. एक देव आल्यामुळे काय काय फायदा झाला? ऐका नाही, देव आल्यावर फायदा होतो का? देव यायच्या अगोदर होतो? देव यायच्या अगोदरच होतो. मागे आपल्या शेगावला राष्ट्रपती आल्या होत्या, आल्यावर रस्ते दिवे अमुक अमुक झालं का? अगोदर झालं, अगोदर झालं. तसं देव यायच्या अगोदर तुमची तयारी पाहिजे फक्त. ऐका नाही, देवाचं स्वागत करण्याची. तो यायच्या अगोदरच यांना सुख मिळालं आणि आल्यानंतर तर मग काही विचारूच नका. महाराज देह भान सगळ्या विसरून गेल्या. त्या ठिकाणी सगळ्याकडे श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम. तिथली रजराणी, ऐका नाही, यमुना मैया, गिरिराज गोवर्धन, गोपाळ, गाई, गवळणी सगळे या कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झाल्या. ऐका नाही, त्या पद्धतीने यांच्याशिवाय दुसरं काही त्यांना समजत नव्हतं. या यमुनेवरती कपडे धुण्याकरता पाणी आणण्याकरता गेल्या, नव्हे पाणी आणण्याकरता जातानाच भरीला उलंडोने रीता करी घट, हे मिस करायच्या. भरलेले घागर रिकामी करायची आणि सासूला सांगायचं. म्हणले सासूबाई पाणी संपलं. मग ते म्हणले आता काय ज्योतिषे पाहावं लागते, घेऊन ये म्हणले पाणी. महाराज तिने सांगितलं घेऊन ये की चाले झळझळा वसंडोनी वाट, पटापट पटापट की कृष्ण तिकडे गाय घेऊन गेलेला आहे, तिकडे आपल्याला भेट होईल. तिथं गेली, कपडे धुतले. ऐका नाही महाराज, पाणी आणणार आणि त्या कृष्ण दिसला आणि त्याचं ध्यान झालं की समाधीच लागून जायची. चिरे चोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लागले ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. ऐका नाही, कोण कुळ कोणत्या कुळातली आणि कोणत्या जातीतली आहे हे त्यांना काही समजत नव्हतं. झाल्या तटस्थ सकळा नेत्रा पातिओ, या पद्धतीने कृष्णाचं सगळ्यांना ध्यान लागलं. मग कृष्ण परमात्म्यानेच का त्यांना कमी केलं महाराज? त्या रीतीने महाराज परमात्मा लहानाचा मोठा झाला. रांगता रांगता काही चरित्र केलं आणि काही काही राखता राखता चरित्र केलं. रांगत रंगाने चोरीत लोणी धावणे धरती गवळणी, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रंगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखिला साजणी. रांगता रांगता परमात्मा मोठा झाला, फिरायला लागला, गावामध्ये फेरफटका मारला आणि सगळी एक टीमच तयार केली, संघटना तयार केली. सगळे मित्र मिळाले. ऐका पेंद्या सुदामा वैजा वाकड्या तनसुका मनसुका अशा पद्धतीने मधुमंगल वगैरे हे सगळे मिळाले आणि सगळ्यांनी एक मोठा गोटा आणला, दगड आणला आणि त्या दगडावरती कृष्णाला बसवलं आणि सांगितलं, म्हणले कृष्णा आजपासून तो आमचा राजा झाला. गड्यांनो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी. ऐका नाही, सांगितलं म्हणलं आता तू राजा. देवाने सांगितलं आता मला राजा केलं ना, मग आता मी सांगेल त्या पद्धतीने करा. जसं तुम्ही मी सांगितलं तसं केलं तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. म्हणलं काय करायचं? म्हणलं तुम्ही सगळे उदबत्ती शापा. म्हणले या महाराज लोकांसारखे झाले पाहिजेत. ऐका नाही, म्हणले बरं बरं मग आता काय करावं लागेल? म्हणले दही दूध तूप लोणी खात जा. म्हणले देवा दही दूध तूप लोणी भेटत नाही. म्हणले कुठं जाते? म्हणले बाजाराला. म्हणले कोणत्या? म्हणले मथुरेच्या. कोणता रस्ता आहे? म्हणले बाजाराला जाण्याचा. सकाळी सकाळी गवळणी निघाल्या, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाताला गेली. ऐका नाही, ते देखोनी जगदीश धावला गोप घेऊन वेगी, कन्हैया सरसर परता नकारोता येऊ, तुझा संग झालिया मग मी घरा कैशी जाऊ. आम्ही देवाने म्हणले आता मथुरेला जातो ना, मग तिकडेच पकडला पाहिजे रस्त्यावर सगळा माल. ऐका महाराज त्या ठिकाणी गेले, त्या गवळणीचा सगळा थाट अर्थात तो ग्रुप निघाला. देवाने पकडलं. म्हणले काना जवळ येऊ नको, बाजूला हो बाजूला हो. आता तरी ऐकत नाही. मग बोला लागल्या गवळणी, सासूरवासिनी आम्ही गवळणी, जाऊ दे हरी. बहुवेळ लागता सासू सासरे कोपतील घरी, आम्ही बहुजनी तू एकला, सारंग पाणी दिससी येते, हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा पंते. एका जना धनी ब्रह्मवादिनी गोपिका बरवंटा, कृष्णपदी त्या लीन झाल्या पूर्णपणे तन्निष्ठा. कन्हैया सरसर परता नोकारुता येऊ, तुझा संग झालिया मग मी घरा कैशी जाऊ. तिकडे महाराज त्यांच्याजवळ तिकडे बाजाराला चाललं ना, ते घ्यायचा. ऐका नाही, त्याच्यामध्ये दोन कामं होते.
बाजाराला जाणं थांबलं म्हणजे तिथली बाजारपेठ कमी होऊन जाईल, नाही का? तिथला फायदा मथुरेला होणार होता, तो फायदा त्यांना कमी होईल आणि इकडे आमच्या गोपाळांचे पोट भरेल. त्या पद्धतीने मग पुरेसं भेटत नव्हतं, मग त्या रीतीने म्हणलं आता चोरून खात जा. देवाने सांगितलं, म्हणले चोरी करण्याकरता म्हणले आता माझ्याबरोबर या, तुम्ही चोरी करताना सापडणारही नाहीत आणि तुम्हाला पोटभरही भेटेल. असं झालं पाहिजे तर माझे मी सांगतो तसं करा. म्हणले काय काय करावं लागेल? म्हणले खडे घ्या, काठी घ्या, काटे घ्या आणि माती घ्या गाळलेली. म्हणलं देवा असं कोणत्या चोराकडे हे साहित्य नव्हतं. म्हणले इतकं का घ्यायचं? म्हणले या ठिकाणी खडे घ्या, कारण शिंके लाविले दुरीत, जो खास माल आहे तो वरती लावलेला शिंक्यावरती, मडक्यामध्ये लोणी. मग ते रिकामं आहे का भरलेलं आहे आपल्याला समजलं पाहिजे ना. म्हणले त्याला खळा मारून पाहायचा, आपला हात तर पुरत नाही. खळा मारून जे लय टणटण वाजलं समजा हा रिकामा आहे, रिकामे लय टणटण वाजतात ना, त्या पद्धतीने म्हणले जरा भरलेलं असलं तर ढबढब वाजेल. म्हणले समजलं आता खड्याने. मग म्हणले पुढची प्रक्रिया, आपल्या हातात काठी आहे, काठीने त्याला खालून ठोसा लावायचा. म्हणले कृष्णा त्याला छिद्र जर मोठं पडलं तर तोंडात न जाता खाली जाईल. म्हणले काय विकत आणलं लागते आपल्याला, जाऊ दे ना तुला काय करायचं, काय कमी आहे गोकुळात. म्हणले बरं. दुसरा मुद्दा, म्हणले या गडबडीमध्ये, म्हणले कृष्णा हे काटे माती कशासाठी? या गडबडीमध्ये जर गवळण आली तर म्हणले काटे टाकून द्यायचे. पेंद्या म्हणला कोणते काटे होते? गोखरूचे आहे ना, एक कसाही टाकला तरी एक टोक उभंच राहते, 3 टोक असतात त्याला. म्हणले बरं बरं गोखरू. म्हणले पेंद्या म्हणला देवा जर ती आली आहे का नाही, महाराज तो टाकल्यानंतर असा टुसतो, तो काही खालून टुसला की वर निघत नाही, एवढाच असतं ना बारीक, त्या पद्धतीने खालीच बसली पाहिजे. बरं. म्हणले पेंद्या म्हणला देवा ती जर चप्पल घालून आली तर? म्हणले चप्पल माती कशासाठी आहे? म्हणले चप्पल घालून आली तर माती टाकायची डोळ्यात, ते चोळेपर्यंत आपण निघून जाऊ. चष्मा घालून आले तर काटे टाकायचे आणि चप्पल घालून आले तर माती टाकायची, 2 पर्याय. म्हणजे बरोबर. अशा पद्धतीने देवाने या घरी त्या घरी त्या घरी सगळ्या चोऱ्या सुरू केल्या. आणि काय चोऱ्या केल्या महाराज? चित्त चोरिले नंदाच्या नंदने, ऐका नाही महाराज. या परमात्म्याने घर पाहुणी एकांताचे नवविध नवनीताचे, याने काय लोणीत चोरलं का? त्या निमित्तानं या गोपिकांचं चित्त चोरलं. चित्त चोरियल नंदाच्या नंदने, जय हो. चित्त चोरियल नंदाच्या नंदने, चित्त चोरियल नंदाच्या नंदने, चित्त चोरियल नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. गरुड ध्वजे तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. चित्त चोरियल नंदाच्या नंदने, चित्त चोरियल नंदाच्या नंदने. नंदाच्या नंदने, चित्त चोरियल नंदाच्या नंदने. खास या परमात्म्याने निमित्त हे केलं, पण खऱ्या अर्थानं चित्त चोरिले. हरीने माझे हरले चित्त, ऐका. त्या पद्धतीने महाराज भगवान परमात्म्याने चित्त चोरलं. या घरी त्या घरी त्या घरी. पहिले गोपिका म्हणतात देवा आमचा नंबर कधी, आमचा नंबर कधी. पण त्याच्यानंतर ह्या गोपिकाच पलटल्या, सगळ्या जणी तक्रारी करायला लागल्या यशोदेकडे. पहिली आली, दुसरी आली, अवघ्या आल्या, ऐका नाही महाराज. अवघ्या विडोनी गवळणी आल्या यशोदे अंगणी. हा कृष्णाला म्हणले आता हा खोडकर आहे. या सगळ्याच्या सगळ्याच मोर्चा घेऊन आल्यानंतर यशोदा मैया म्हणायला लागली, अगं म्हणले माझ्या मुलावरती तुम्ही आळ घेता. बाळ सगुण गुणाटे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने गे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे. तुम्ही केवढ्या मोठ्या मोठ्या झाल्या, म्हटलं तुमचे केस पांढरे झाले. आणि माझा लाला किती दिवसाचा आहे? 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणीचं खेळे खेळगे, का लटिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. यशोदाला वाटायचं की माझा लाला अंगण सोडून बाहेर जात नाही, पण हा कधी फेरफटका सगळ्यावर पाणी फिरून यायचा, हिला माहीतच नव्हतं. त्या पद्धतीने म्हणले तुम्ही ढाल गजा ओढाळा, त्यांनाच बोलायला लागले. आता ह्या गोपिका म्हणल्या यशोदे आजपर्यंत तुझा आमच्यामध्ये खूप जीव होता. लाला यायच्या अगोदर सगळ्या गोपिकांना तू लय जीव लावायची. आम्ही काही गोष्ट सांगितली चित्त मन लावून ऐकायची आणि तसं करायची. आज आम्ही इतकं जीवापासून तुला अंतकरणापासून सांगायला लागलो तुझा लाला खोळ्या करतो. कोणती आई अशी आहे मुलाचे तिला गुणदोष ऐकाने सांगितलं ते ऐकतच नाही. पण एखाद्या माणसानं म्हणलं हे ऐकत नाही का? रंगे हात मुलगा पकडून दिला, हे बाटलीन हा मुलगा हा पा तुझ्या पुढे उभा केला, तरी ती आई मानतच नाही. खरी आई ती म्हणते माझा मुलगा असा नाहीच. म्हणले हे बाटलीन हे सगळं, म्हणले हा असा नाही, याला कोणतरी काही केलं म्हणून असा झाला आहे का नाही, आता हा असा नाहीच म्हणले. या पद्धतीने खरी आई मानतच नाही. त्या रीतीने महाराज कृष्णाची आई मानायला तयार नाही.
मग आता ह्या गोपिका म्हणलं इतकं तुला जीवापासून सांगतोय यशोदे मानत नाही, इतकं आवरया पुला काना ऐका म्हणले अजूनही लाज नाही तुझ्या मना. लाच काढली या गोपिकांनी यशोदेची. कृष्णाला वाटलं आता लय चाललं पुढे भांडण आहे ऐका आता हे बोला चालीच आहे एकमेकीच्या झेट्या धरल्या की मग मला अवघड होईल. त्या पद्धतीने महाराज ह्या काही गोकुळातल्या बाया आहेत त्या गोपिका त्या काय सामान्य आहेत का? महाराज त्या देवाला धमकावणारे आहेत. देवाला लय मोठेपणा सांगायला लागला देव. त्यावेळेस त्या म्हाताऱ्या गोपिका म्हणल्या कृष्णा जास्त मोठेपणा सांगू नको, तू जगाला देव आज गतीर भरता प्रभू साक्षी, आमच्याकरता तुला चड्डीपासून पाहतो आम्ही ऐका नाही. म्हणले चुरा चुरा कर माकन खाया गौला नका कवर कन्हैया काय बराई दिकावत मोई. महाराज जानत हू प्रभू पण तेरा सभय, तुझं सगळं लहानपणापासून मी जाणते, माझ्या पुढे मोठेपणा दाखवू नको. मला देवाला धमकावणाऱ्या म्हणजे यशोदेशी भांडण सुरू झालं तर पंचायत होईल. मग त्यावेळेस यशोदेला प्रचिती यावी म्हणून घरातच चोरी केली, रंग्या हात पकडलं आणि यशोदेने सांगितलं म्हणलं कृष्णा आता गावात राहायचं नाही. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी असा शृंगार केला. सगळ्या गोपाळांना सांगितलं म्हणले गोपाळ हो जंगलामध्ये गेल्यानंतर जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राणू माझा. या पद्धतीने महाराज गायी घेऊन जायला लागला. शेवटची लीला सांगतात गोधने चारावया जातो सारंग पाणी. गायी घेऊन जंगलामध्ये गेले, गायी सोडून दिल्या जंगलामध्ये चरण्याकरता. मोठे मोठे जंगल होते ऐका ना. त्याच्यानंतर मग काय करायला लागले त्या ठिकाणी नाना प्रकारचे खेळ खेळायला लागले. कोणते कोणते खेळ अनेक खेळाचं वर्णन केलेलं आहे. बरेच आपले म्हणणारे मंडळी आहेत. एका एकाने एक एक खेळ म्हटलं तरी आपले एक वाजेने एक एक म्हटलं तर आहे का नाही. अबक दुबक तिबक पोऱ्या त्रिगुण खेळ मांडू खेळ विठू दांडू पोऱ्या खेळ विठू दांडू आहे का नाही. या पद्धतीने महाराज अनेक हमामा हुतुतू हुंबरी पद्धतीने महाराज असे मर्दाने खेळ खेळले. आणि खेळल्यानंतर महाराज विटू दांडू चंडू लगोरी नाना परी खेळ मांडियला खेळे काना ऐका नाही. माता पद्धतीने अनेक खेळ आहेत. त्या पद्धतीने असे खेळता 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 सगळे गोपाळ म्हणले आता झाला स्वयंपाक आपला आहे की नाही. म्हणजे आता आम्ही थकलोन भूक लागली खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. या पद्धतीने म्हणले महाराज चला ओळू गाई जेऊ बैसू एके ठाई. देवाने सांगितलं म्हणले आता माझ्याकडे तुम्ही आले ना रिकामं येता येत नाही. काय काय आणलं सांगा. म्हणले महाराज माय म्हणले हाय आमच्याकडे शिदोरी. म्हणले माझी आहे तैशी पाय नाहीतरी घराकडे जाय सोरोनिया माय नवनीता आणावे. देवाकडे आणताना शुद्ध सात्विक पवित्र असलं पाहिजे. म्हणले असं काय आणावं. म्हणले देवा आमच्या घरी कोणीच नाही, आज सगळं तुला आम्ही समर्पण केलेलं आहे. म्हणले ही भावना आहे का. समर्पण केलं का. मग समर्पण केलं असेल तर काहीही चालते. तू म्हणला देवा तुझे इतके 5 उपास करतो माझं पोरग पास होऊ दे. करकरीत उपासच करावं लागतील.
आणि तू म्हणलं देवा तुझ्याकरताच उपास करतो, मला बरं वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. मग म्हणले कसाही कर, किती फराय खाय, ऐका नाही. त्या पद्धतीने असं काही भावना असेल तर त्याला नियम आहे, आणि भावना नसेल तर मग देवाला कोणतंही फूल आणि कसंही चालते. ज्याची निष्काम भावना आहे त्याच्याकरता, आणि ज्याला काही प्राप्त करायचं आहे मग जे पाहिजे ते पाहिजे असा भाव आहे. त्या पद्धतीने म्हणले महाराज समर्पण आहे ना, मग जशी असेल तशी यांनी जे काही आणलं परमात्म्याने, आपली शिदोरी शुद्ध सात्विक रूपाची आणि आपल्याकडे असणारी मलिन स्वरूपाची सगळी एकत्र केली. सगळे फळं एकत्र का नाही, जे काही फळं असतील शिदोरी असेल सगळं आणलेलं एकत्र केलं. भगवंत परमात्मा मध्ये उभे राहिले, सगळे गोपाळ कमलाच्या आकाराप्रमाणे बसवले. आणि भागवतामध्ये वर्णन आलं, बिभ्रद वेणुम जठर पटय शृंग वेत्रेच्या कक्षे वाहने पाने तत्फलन्या अंगुली शिवाय का नाही. अशा पद्धतीने महाराज परमात्मा मध्ये उभे राहिले. सगळ्या गोपाळांना आपल्या हाताने काला भरवला, प्रसाद दिला. केवढं भाग्य त्या गोपाळांचं. ऐका, देवाने त्यांना प्रसाद काला मुखामध्ये घास घालून द्यावा आणि उरलेला घास देवाने खावा. खाय त्यांची उष्टावळी, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. काय प्रेम असेल महाराज. ज्यालाच म्हणतात काला काला, देणं घेणं, प्रेमाची देवाणघेवाण कोणाशी, देवाशी. त्या पद्धतीने देवाने त्यांना प्रसाद देतो पंढरीनाथ. त्या रीतीने असा काला भगवान परमात्म्याने केला, तो पुन्हा त्याला करता आला नाही. पण आपलं काही परम भाग्य या सगळ्या संतांच्या ऐका नाही कृपेने हा काला आपल्यापर्यंत आला. किती काले देवाने एकदाच केला, आपण किती काले खातो का बा ऐका. दर 8 दिवसाला तर हा यावर्षी अधिक महिना तर चांगलाच झाला, उन्हाळ्यामध्ये आल्या असल्यामुळे ऐका सगळ्यांना रिकाम पण त्याच्यामुळे. त्या पद्धतीने महाराज इतके जीवनामध्ये आपल्यासारखे भाग्यवान आपण आहोत, इतके काले आपल्याला मिळायला लागले. त्या पद्धतीने अतिपरिचयात अवज्ञा तो भाग वेगळा. त्या रीतीने म्हणले महाराज असा काला या साधू संतांच्या कृपेने आपल्यापर्यंत आला. गावागावा पंचकृषीमध्ये नेहमी सांगतो असे सगळे संत होऊन गेले आपले, आणि त्यांच्यामुळे हा काला आपल्यापर्यंत आला. आपल्या भागावर मग सांगितल्याप्रमाणे सखाराम बाबा, गजानन बाबा, आदिशक्ती मुक्ताई, गोमाजी महाराज, दत्तूजी महाराज, दामाजी महाराज या सगळ्या संतांची, रामचंद बाबा, वजगावकर अशा सगळ्या संतांची कृपा आहे. म्हणून आपल्याला हा काला नेहमी प्राप्त झाला, आणि त्याच्यामुळेच आपण समाधानी आहोत. आहे का नाही. या रीतीने ज्या संतांच्यामुळे हा काला आपल्याला मिळाला त्यांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर
ज्यांच्या निमित्तानं हा एका ठिकाणी सप्ताह झाला, भागवत कथा, दररोजचे हरिकीर्तन, हे सगळी सेवा झाल्यानंतर आमचे करणारे गजान भाऊ, आमचे देवदास, त्यांचे मोठे बाबा देवदासजी, त्यानंतर महाराज, हे सगळ्यांचं सहकार्य याच्या पद्धतीने या गावातले असं हे नाही, त्या रीतीने झालेली सेवा पांडुरंगाच्या सकल संतांच्या चरणी ठेवून या सगळ्या सप्ताहाचं जे काय आयोजन आहे त्यातून जे काही पुण्य निर्माण झालं असेल त्या पुण्याद्वारे त्यांना सद्गती मिळावी आणि यांनासुद्धा सद्बुद्धी अशीच यांच्याकडे राहावी एवढंच देवापुढे आपण ठेवू शकतो. आणि झालेली सेवा परमात्म्याच्या सकल संतांच्या चरणी समर्पित करू. आणि याच ठिकाणी आता काल्याचा अभंग होईल, त्याच्यानंतर आरती होईल आणि त्याच्यानंतर मग महाप्रसाद होईल. कंठी धरला कृष्ण म्हणे